Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारासाठी आज मनसे जे आहे ती मैदानात उतरलेली पाहायला मिळते। संध्याकाळी 6 वाजता मनसेची जाहीर सभा होते आणि या सभेला मनसेचे अनेक दिग्गज नेते या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी मनसेचे नेते अविनाश जाधव सर आहेत। तर साहेब, कोकणातली पहिली महायुतीची सभा या ठिकाणी होते, कसं चित्र बघताय? मला असं वाटतं की मागील नारायण राणे साहेबांना जेव्हापासून जाहीर केलं आहे तेव्हापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही पूर्ण ताकदीने मैदानात उतरलेली आहे आणि प्रचारात देखील गावागावात आमचे महाराष्ट्र सैनिक काम करत आहेत। ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पहिली सभा आहे, ही जी स्वतः फक्त मनसे म्हणून असेल आणि याला नारायण राणे उपस्थित राहतील। मागील अनेक दिवसापासून आमची सगळेच नेते मंडळी इथे येत होते, पण आत्ता आम्ही सगळे ताकदीने यायला लागलो आहे, कारण नारायण राणेंना निवडून बहुमताने आणायचा हा एक विचार आमच्या मनात आहेच। पण त्याच्यासमोर शिवसेनेचे जे काही कोकणातले जे काही नाचे आंधळे जे काही साहेबांबद्दल भुकतायत ना, सो त्यांना पाडण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहे। जो आमच्या साहेबांबद्दल बोलेल त्याला पाडणार आणि पूर्ण ताकदीने सर्व महाराष्ट्र सैनिक नेते त्या भागात जाणार। याच्या पुढे आम्ही एक गोष्ट ठरवलं आहे, शिवसेनेचा कुठला नेता आमच्याबद्दल बोलला तर तो जिथनं लढणार तिथे आम्ही जाणार आणि त्याला पाडणार म्हणजे पाडणार। विनायक राऊत असं म्हणतात की आमचा 2.5 लाख मतांनी विजय हा निश्चित आहे। रात्री 6:30 नंतर भिंत चाचपडत जाणारा माणूस 2.5 लाख मतांनी कसा निवडून येणार हो? मोदींच्या जीवावर हे निवडून येणारी लोक, नाही तर या विनायक राऊतला तो राहतो तिथे कोण विचारत नाही। तो काय 2.5 लाख मताने, याने हा जर 2.5 लाख मताने निवडून आला तर मी टाकलं करून फिरीन, नाही तर यांनी टाकलं करून फिरायचं। सो हे सगळी खोटी माणसं आहेत, मोदींच्या जीवावर मोठी झालेली माणसं आहेत। यांच्या नेत्याला स्वतःचा आवाज नाही आहे, ती काय 2.5 लाख मतांनी निवडून येणार? अहो, त्यांच्या सभेची तयारी जर तुम्ही जाऊन बघितलीत तर त्याच्यापेक्षा मनसेच्या नेत्यांची सभा मोठी आहे आणि हे 2.5 लाख मतांनी निवडून येणार। शेवटचे 10-12 दिवस उरलेत विनायक राऊतांचे, त्यांनी जी काय मजा करायची ती करून घ्यावीत। याच्या पुढे संध्याकाळी 6:30 नंतर फक्त तुम्हाला घरात भिंतच चाच पडायचे। मनसेचे नेते अविनाश जाधव सर, कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।